नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 8 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भातली. अमेरिका आणि इराण मधील चर्चा मात्र आता निष्फळ झाली आहे. इराणनं आमच्या अटी मान्य केल्या नाहीत असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी ही माहिती दिली आहे. कुठल्याही मुद्द्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो नाही असंही व्हान्स म्हणाले. अमेरिका आणि इराणमध्ये जवळपास 21 तास चर्चा झाली. सहमती होत नसल्यानं अमेरिकेला परत जातोय असं सुद्धा व्हान्स म्हणाले. अमेरिकेचं शिष्टमंडळ परतणार आहे असंही जेडी व्हान्स यांनी सांगितलं. अमेरिका इराणच्या शिष्टमंडळाची पाकिस्तानमधील चर्चा निष्फळ ठरल्याचं समजतं. 21 तासांच्या चर्चेनंतर देखील इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये कुठलाही करार होऊ शकला नाही आणि म्हणूनच इस्लामाबादवरून अमेरिकेचे शिष्टमंडळ आता अमेरिकेला परत जात आहे. मुळातच या चर्चेच्या सुरुवातीलाच अमेरिकेचं 15 पॉइंट डील आणि इराणचं 10 पॉइंट डील यांचा एकत्रित विचार केला असता कमीत कमी 5 मुद्द्यांवर या दोन्ही पक्षांची परस्पर विरोधी भूमिका होती आणि हेच मतभेद या चर्चेच्या दरम्यान स्पष्टपणे पुढे आले. इराणनं 4 महत्वाच्या प्रीकंडिशन्स ठेवल्या, ज्यामध्ये त्यांच्यावरचे आर्थिक निर्बंध सैल करण्यासोबतच होर्मुझच्या सामुद्रधुनीवर त्यांचंच वर्चस्व असावं आणि सर्वात महत्वाचं लेबनन त्याचबरोबर इराण समर्थित वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना सुद्धा या शस्त्रसंधीच्या दायऱ्यामध्ये याव्यात अशा प्रकारची स्पष्ट भूमिका इराणनं घेतली. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेसाठी सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे संवर्धित युरेनियम. अमेरिकेनं हे युद्धच मुळात इराणनं अण्वस्त्र धारण करू नये यासाठी सुरू केलं होतं. म्हणून संवर्धित युरेनियम याच्याशी संबंधित योग्य बंदोबस्त लावावा आणि त्याच्याशी संबंधित इराणनं काही महत्वाचं कमिटमेंट करावं अशी अपेक्षा अमेरिकेला इराणकडून होती. परंतु इराणनं अशा प्रकारचे कुठलाही एक प्रकारे शाश्वती देण्यासाठी नकार त्या ठिकाणी दिला आणि अशा प्रकारचं ॲश्युरन्स न मिळाल्यामुळेच अमेरिकेनं सुद्धा तडकाफडकी या चर्चेमधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला. मुळातच इतका विरोधाभास असताना सुद्धा ही चर्चा होत होती. म्हणून कितीही हाईप केलं तरी या चर्चेमधून फारसं काही सकारात्मक निघेल याची अपेक्षा फार कमीच होती आणि दुर्दैवानं तसंच आता झालेलं आहे. आता याच्यानंतर खरोखरच 2 आठवडे ही शस्त्रसंधी टिकते का, याच्यापेक्षा सुद्धा जास्त हा पॉज, हा स्वल्पविराम, ही शस्त्रसंधी लांबवली जाते का अमेरिका पुन्हा इराण विरुद्ध आक्रमक होतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या सेंटकॉमनं 2 महत्वाच्या नेव्हल डिस्ट्रॉयर या हुर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये डिमायनिंगसाठी म्हणजेच सागरी सुरुंग हटवण्यासाठी त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि याच्या माध्यमातून इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये हुर्मुझच्या सामुद्रधुनीमधला संघर्ष वाढतो का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. नक्कीच या प्रकारच्या चर्चा फिसकटल्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही चर्चा होतात का पुन्हा एकदा अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण होतं हे सगळं पाहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. आणि याच अनुषंगानं जग सुद्धा मोठ्या अपेक्षेनं या चर्चेकडे त्या ठिकाणी पाहत होतं आणि भविष्यामध्ये कशा घटना घडणार आहेत हे सुद्धा आता जग एक अत्यंत आतुरतेने त्या ठिकाणी पाहत आहे.